सांगितलं ज्ञानोबारानं रूप केलं तुम्हाला मला उपदेश करताना ए जीव रूपे भ्रमरा संसारात तुझी ऋण होऊन चालले माझं माझं म्हणणं चाललेलं आहे ते थांबव कारण ज्याला तू माझं म्हणतो ते कधी तुझे नसतात नाही नाही जेव्हा तेवढं जातात म्हणजे आमच्या काय करत असते नानात नाना कधीच नाना अशी गोष्ट आहे ती ऐका नाही रे नाही कोणा अर्थात कर्तव्याचा विचार मला सांगायचा होता जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं सोडून करून घेणं हे झालं जीवाचं कर्तव्य आता संतांचं कर्तव्य काय आहे तर ऐका तुम्ही आम्ही ज्याच्या करता आलो ते आपण नाही केलं म्हणून तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देतात महाराज म्हणतात ऐका ना हा सुंदर नरदेह दिला ना तुम्हाला कशा करता तर देवाच्या प्राप्ती करता हा ऐका ना देवानं ज्यावेळी जग निर्माण केलं ना सृष्टी निर्माण केली बघा ना तुम्ही रचना करत असताना देवानं जीव मात्र तयार करत असताना सगळे आडवे बघा ते माझ्याकडे बघ म्हैस कशी ती म्हणजे म्हैस सारखीच असते तशी म्हणजे आडवी का उभी म्हैस आडवी असते का उभी बोला हा कुत्रा मांजर डुक्कर बैल गाय माणूस ऐका हेच ऐकायचं होतं ऐका लहान लेकर असतात आणि स्वच्छ अंतकरण असतं ते बिचाऱ्या मोकळ्या मनानं बोलल्या माणसं कशी आहेत तू म्हणता तुझं काय डोकं फिरलं का काय तुझ्या काय गोळ्या संपल्या का काय कारण शक्यता दाट आहे गोळ्याचा दवाखानाच आहे ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं त्याने आपला 2 टाइम फोन केला हजाराचा गंमत बघा ना देव बाप्पा देवाने जग निर्माण केलं सगळे आपापलं कर्तव्य करतात बरं का प्राणी मात्र बघा सिंह उपाशी मरेल वाघ उपाशी मरेल पण गवत खाणार नाही मी काय बोलते कळते तुम्हाला वाघ उपाशी मरेल पण गवत खाणार नाही माणसं काय काय खाते ते न सांगितलेलं बरं विठाला आज किती आडवाळवी चालली महाराज कधी कधी लोक आम्हाला म्हणतात महाराज मांजर आडवे गेले हो टेन्शन घेऊ नका 100 मांजरी आडवे जाऊ द्या तुमचं काम व्यवस्थित होईल पण एक जर माणूस आडवा गेला तर सत्ता बंद होत असते लय आवड काम म्हणून माणसं नीट करायचा प्रयत्न करा तुकोबराच्या लक्षात आलं जाऊ द्या लोक संसारिक आहेत लोक अज्ञानी आहेत लोक प्रापंचिक आहेत यांनी अनंत जन्म संसार केलेला ह्यांच्या ध्यानात मनात काय असेल केवळ संसार आणि संसार आहे जाऊ द्या लोकांना यांना कळत